देशभरासह राज्यात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील साकत इथंही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता। विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी, देशभक्तीपर घोषणा आणि विविध शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या ध्वजारोहणामुळे संपूर्ण साकत नगरी देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली। स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी गावातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम तसेच पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणाऱ्या झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले। प्रभात फेरीचा विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता 7वीचे विद्यार्थी। भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून हे विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते। शिस्तबद्ध संचलन आणि देशभक्तीची भावना जागवणाऱ्या त्यांच्या वेशभूषेने ग्रामस्थांचं विशेष लक्ष वेधून घेतले। विविध संस्थांमध्ये दिमाखात फडकला तिरंगा। प्रभात फेरीनंतर साकत येथील विविध शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ग्रामपंचायत साकत इथं सरपंच मनीषा सर्जेराव मुरुमकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले। विकास सेवा सोसायटी इथं उपसभापती कैलास वराट यांच्या हस्ते, जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक वैजनाथ गीते यांच्या हस्ते, श्री साकेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक भरत लहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय बहुशाखीय सेवाभावी संस्था संचलित स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत इथं संस्थेचे अध्यक्ष अरुण वराट व सचिव कैलास वराट यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा दिमाखात पार पडला। यावेळी कांताबाई देवराव वराट यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब घोडेस्वार, दयानंद घोडेस्वार, अमोल राजू पुलवळे, लखन पुलवळे उपस्थित होते। यावेळी प्राचार्य कॉलेजचे डॉक्टर गौरक्ष बारघजे, उपप्राचार्य शुभम जाधव, रमेश डिसले, कैलास माने, श्रीकृष्ण पुलवळे, नितीन मुरुमकर, पवन लांबरोड, अशोक नेमाने यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि साखत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।